सो गाईज प्रेज लॉर्ड, स्वागत आहे तुमचं एका नवीन एपिसोडमध्ये. तर आज ॲक्च्युली आपला चेस्ट वर्कआउट होता. आय नो लास्ट व्हिडिओ सुद्धा मी चेस्टच टाकलेला, पण ह्या वेळेस मी एक नवीन चेस्ट वर्कआउट ट्राय केला F57. त्यामध्ये मी व्हेरिएशन्स बघितले मी कोणते कोणते आहेत. त्यामध्ये खूप F57चे प्रकार आहेत, म्हणजे टाईप्स आहेत त्यांचे चेस्ट वर्कआउटचे. पण मी त्यातला एक ट्राय केला आज. तर त्यामध्ये पहिल्यांदा मी इन्क्लाइन बेंच प्रेस, त्यानंतर फ्लॅटसाठी मशीन प्रेस आणि त्यानंतर पेगडिक फ्लायचं मशीन जे होतं ते इंगेज होतं ऍक्च्युली. त्यामुळे मी इन्क्लाइनलाच बेंचवरती फ्लाईज घेतले डंबेल्सने, आणि त्यानंतर म्हणजे डंबेल फ्लाईज घेतले, आणि त्यानंतर लास्टला डिक्लाइनसाठी केबल फ्लाईज घेतले. सो त्यामध्ये मी प्रत्येकी 4-4 सेट घेतले, आणि त्यानंतर त्यामध्ये प्रत्येकी 4-4 सेट घेतल्यानंतर त्यामध्ये जे रेप्स होते ते 8 to 12 रेप्स ठेवलेले, आणि प्रत्येक 12 रेप्स पर्यंत मी क्लोज टू फेल्युअर जात होतो ऍक्च्युली. आणि मी स्वतःचं पोटेन्शियल जाणून घेतलं. हा, आय नो मला कुणी सांगायला नव्हतं फॉर्म वगैरे माझा कसा आहे वगैरे, बट मी माझ्या स्वतःचा ट्राय केला आणि 100% दिलं त्या आजच्या वर्कआउटसाठी. आणि खरोखर इट वॉज अ ग्रेट सेशन फॉर मी गाईज. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं, जसं तुम्ही बघताय साकेत किंवा डिओन किंवा जे यशानंद यांचे जे फिजिक्स बघताय काय तुम्ही, त्यामध्ये तुम्ही बघताय की त्यांचे जे वर्कआउट सेशन असतात ते आपल्याप्रमाणे सेमच असतात थोडेफार का होईना. बट त्यानंतर त्यांचं जे मेन पॉईंट असतो तो त्यांचा डाएट प्रॉपर असतो. ते काही ऑइली वगैरे खात नाही, किंवा त्यांचे जे कॅलरी असतात ते काउंट करून खात असतात. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या बॉडीमध्ये फायबर्स किंवा जे स्ट्रायशन्स असतात ट्रायसेपचे सेपरेशन्स असतात, त्यामध्ये तुम्हाला ते दिसून येतात. सो जास्त करून डाएटवर तुम्ही फोकस द्या गाईज. आणि कारण कसं आहे, बाहेरचं जास्त खाल्ल्यामुळे कसं आपल्या बॉडीमध्ये फॅट पण अननेसेसरी प्रमाणात फॅट वाढते. आता जसं की माझ्या बॉडीमध्ये फॅट अननेसेसरी प्रमाणात वाढले, कारण मी थोडंसं बाहेरचं खात होतो अगोदर. आता थोडंसं कंट्रोलमध्ये आणले, 2-3 महिने गेले. सो आता मी जे आहे फॅट लॉस जर्नीमध्ये. आणि जे लोक म्हणतात की फॅट लॉस जर्नीमध्ये स्ट्रेंथ कमी होते किंवा मसल लॉस होतो, तर मी तसं काही न करता स्ट्रेंथ मेंटेन ठेवून व्यवस्थित माझा मसल मी गेन करणार आहे गाईज. सो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर गाईज नक्की मला सबस्क्राईब करा, आणि ते बाजूला इंस्टाचं माझं पेज येईल, तिथून तुम्ही मला फॉलो करू शकताय. आता सध्या मी माझे रील्स थांबवलेत, सो मी लवकरच त्याच्यावरती सुद्धा रील्स चालू करणार आहे. आता सुद्धा सध्या मी थोडंसं युट्यूबवरती ध्यान द्यायला लागलोय, कारण 2 महिने माझं अकाउंट बंद होतं युट्यूबचं. व्हिडिओज वगैरे मी काही टाकत नव्हतो. सो आता मी कंटिन्यू करत आहे ऍक्च्युली माझ्या पद्धतीनं कसं कसं वगैरे टाइम शेड्यूल करून, कारण मला वेळ नसतो. सो मी रात्रीचं बघतोय कधी कधी ट्राय करायचं शेड्यूल व्हिडिओसाठी. सो आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये.